नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं मनापासून मन रेसिपीमध्ये। आज मी तुमच्यासोबत शेअर करत आहे जी डोसा किंवा इडलीसोबत जी चटणी आपण खातो ना, त्या चटणीची रेसिपी। तर चला बघूया ह्याच्यासाठी मी काय काय इन्ग्रेडियंट्स घेतलेले आहेत। सगळ्यात आधी कढईमध्ये मी तेल घेतलेलं आहे आणि त्यामध्ये मी ॲड केलेले आहे साधारण 1 मोठा चमचा हरभऱ्याची डाळ। त्याच्यासोबत त्याला आपल्याला छान व्यवस्थित भाजू द्यायचं आहे तेलामध्ये आणि त्यातच आपल्याला ॲड करायची आहे उडदाची डाळ। ठीक आहे, तर ह्या दोन्ही समप्रमाणातच आपल्याला घ्यायच्या आहेत डाळी, साधारण 1 चमचा। आणि याला व्यवस्थित आपल्याला तेलामध्ये आपल्याला असं परतून घ्यायचं आहे की त्याचा जो कलर आहे तो थोडा चेंज झाला पाहिजे। ठीक आहे, बघू शकता अशा प्रकारे आपल्याला छान त्याला एकदम तेलामध्ये परतून घ्यायचं आहे। बघू शकता त्यात आपल्याला ॲड करायचं आहे हिरवी मिरची। साधारण मी 2 हिरवी मिरची मी तुकडे करून घेतलेली आहे आणि लसूणच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत 7 ते 8। ह्याला सुद्धा आपल्याला छान व्यवस्थित मंद आचेवरती आपल्याला त्याला परतून घ्यायचं आहे। त्यात मी ॲड केलेली आहे कलरसाठी काश्मीरी लाल मिर्च जी भेटते आपल्याला मार्केटमध्ये, ती ॲड केलेली आहे आणि ही काश्मीरी लाल मिर्चमुळे कलर फार सुंदर येतो। बघू शकता ह्याला सुद्धा आपल्याला कमी गॅसवरतीच आपल्याला हे सगळं भाजायचं आहे। यात आपल्याला साधारण 2 मोठे कांदे आपल्याला चिरून असे क्यूब्समध्ये आपल्याला त्यात ॲड करायचे आहेत आणि टोमॅटो जो आहे ते आपल्याला साधारण 2 मोठे टोमॅटो आपल्याला अशा प्रकारे कट करून ॲड करायचे आहेत। बघू शकता आणि याला व्यवस्थित आपल्याला भाजू द्यायचं आहे, तोपर्यंत भाजायचे जोपर्यंत त्याचा कलर चेंज होत नाही आणि थोडे सॉफ्ट होत नाहीत। ठीक आहे, तर साधारण मला हे 15 मिनटं लागलेले आहेत व्यवस्थित भाजायला। बघू शकता सगळं व्यवस्थित एकदम सॉफ्ट असं झालेलं आहे। मग याला थंड झालं की याला ट्रान्सफर करायचं आहे मिक्सरच्या जारमध्ये। बघू शकता मिक्सर जारमध्ये हे जेवढेही आपण घेतलेलं आहे कांदा, टोमॅटो, डाळी, हे सगळं आपल्याला व्यवस्थित थंड करून आपल्याला हे मिक्सरमध्ये ॲड करायचं आहे। आणि मिक्सरमध्ये सगळं ॲड केल्यावर काश्मीरी लाल मिर्च मी टाकलेली आहे कलर येण्यासाठी आणि चवीपुरतं मीठ मी त्यामध्ये ॲड केलेलं आहे। याला आपण छान व्यवस्थित मिक्सरमध्ये बारीक करून घेऊयात आणि बघू शकता इतकी सुंदरशी अशी ही लाल चटणी बनून तयार झालेली आहे। तर एका बाउलमध्ये मी ही ट्रान्सफर केलेली आहे आणि वरतून आपल्याला त्याला तडका द्यायचा आहे। तर तडका पॅनमध्ये मी घेतलेला आहे साधारण 2 चमचे तेल। याला छान व्यवस्थित गरम होऊ द्यायचे। त्यात मी ॲड केलेले आहेत मोहरी छान तडकल्या की त्यामध्ये आपल्याला ॲड करायचे आहेत लाल मिरची, काश्मीरी लाल मिर्च आणि त्यातच आपल्याला त्या छान व्यवस्थित भाजलं की त्यात आपल्याला कढीपत्ता ॲड करायचा आहे। कढीपत्त्याने खूप छान टेस्ट येतो आणि हे सगळं आपल्याला जे मिश्रण आपण वाटून ठेवलेलं आहे त्यामध्ये त्या वरतून हे सगळं असं ॲड करून द्यायचं आहे। बघू शकता इतकी टेस्टी आणि इतकी डेलिशियस बनून ही रेसिपी तयार होते। तर तुम्ही नक्की बनवा मंडळी आणि मला कमेंटमध्ये नक्की कळवा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली। तर भेटूयात पुढच्या रेसिपीमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।